मी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी एक पुढच्या पिढीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्व देशवासियांवरती जे काही उपकार केले, तुम्ही आणि आम्ही सर्वजण जे स्वाभिमानाने ताट मान करून जगतोय, हा जो बाणा आहे, हा ज्यांच्यामुळे तुम्हा आम्हा सर्व भारतीयांच्या सर्वांच्या जीवनामध्ये असला पाहिजे आणि तो सातत्याने पुढच्या पिढीने सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पुढे नेला पाहिजे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त देशापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो जगाच्या काठीवर आपण सर्वजण पाहतो। त्यांचा असणारा प्रत्येक जाणता राजा म्हणून त्यांना जेव्हा संबोधलं जातं, तेव्हा त्यांनी त्यांचं स्वराज्य ज्या पद्धतीने उभं केलं आणि त्या स्वराज्य ज्या पद्धतीने उभं केलं, त्या स्वराज्याची असणारी प्रत्येक विषय त्यांनी ज्या पद्धतीने रयतेचा राजा म्हणून रयतेला आवश्यक असणारे प्रत्येक विषय यांना त्यांनी स्पर्श करण्याचं काम केलं। त्यामध्ये त्यांनी सुरक्षेच्या संदर्भात उभे केलेले सर्व हे गडकिल्ले असतील किंवा त्यांच्या पूर्णच्या पूर्ण स्वराज्यामध्ये पाण्याचं असणारं नियोजन असेल, आणि ते पाण्याचं नियोजन आज तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो की त्यावेळच्या काळामध्ये वीज नव्हती, परंतु वीज नसताना सुद्धा एखाद्या ठिकाणाहून पाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जर जायचं असेल तर ते कसं नेता येईल, आणि मग त्यामध्ये आर्किटेक्चर ज्याला म्हणतात की ज्या पद्धतीने वरच्या भागावरती एखादा पाण्याचा साठा तयार झाला तर तो खाली असणाऱ्या सर्व गावांपर्यंत जाऊ शकतो, अशा पद्धतीचा विचार छत्रपतींनी त्यावेळच्या काळात केला। आणि त्यावेळच्या काळामध्ये तिथल्या असणाऱ्या 12 बलुतेदारांना सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळच्या काळामध्ये केलं। त्यांची असणारी गरिमे कावा ही युद्धनीती जी आहे, ही युद्धनीती ही आजही जगाच्या पाठीवरती त्या युद्धनीतीबद्दल जेवढं अभ्यासक ज्या पद्धतीने त्याचा अभ्यास करतायत, एवढा मोठं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळच्या काळामध्ये केलं। त्यांनी जे काही आपल्या सर्वांना जो वारसा दिला, हा वारसा आपल्या पुढच्या पिढीला घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्वजण या सगळ्या वारसा जपण्याचं काम हे सातत्याने करतो। दिवाळीच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी किल्ले स्पर्धा असतात, किल्ले स्पर्धांच्या माध्यमातून त्या ठिकाणचे असणारे लहान मुलं त्या किल्ल्यांचं निर्माण करण्यामध्ये एक वेगळा आनंद हा घेत असतात, परंतु त्याचबरोबर तिथे असणारे त्यांना यासाठी प्रोत्साहन करणारे हे सुद्धा मंडळी की जे त्यांच्या पूर्वजांपासून हे सर्वच्या सर्व प्रथा आणि परंपरा ही टिकली पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करतात। जाणता राजा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा एक वेगळा वर्षानुवर्ष जो प्रयत्न ते करतायत, त्यांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छाच आहेत। परंतु हे वर्ष हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तयार केलेले जे किल्ले आहेत, त्या किल्ल्यांना एक वेगळा मान युनेस्कोमध्ये मिळाला, त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने त्या किल्ल्यांकडे पाहिलं जातं। मी या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून या शहराने माझ्यावर भरपूर प्रेम केलं, सातत्याने या शहराचं नेतृत्व करण्याची मला संधी दिली। आणि मला सांगायला आनंद होतो की
शिवप्रेमी म्हणून जे जे करता येऊ शकतं ते करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला. गडकिल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे असा विचार प्रत्येक जण करतो. परंतु एक संधी गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचं मंत्री म्हणून मला मिळाली आणि म्हणून मालवण या सिंधुदुर्गामधील असणाऱ्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणचा राजकोटचा किल्ला हा पूर्णच्या पूर्ण हा राजकोटचा किल्ला 32 दिवसामध्ये जसा पूर्वी होता तसा करण्याचं काम हे त्यावेळेच्या काळामध्ये मी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मी केलं. त्या ठिकाणी एक भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठा पुतळाही उभारण्याचं काम झालं. हे सर्वच्या सर्व त्यावेळेच्या काळामध्ये करण्याचं काम हे करण्यात आलं. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संधी असते त्या संधीमध्ये आपल्याला हे सर्व करायचं असतं. तसंच रायगड किल्ला आहे. रायगड किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेला हा किल्ला राजधानी म्हणून ओळखला जातो. आणि तुम्ही आम्ही सर्वजण जाणता की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना ज्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये 2014ला ज्यावेळेला त्यांना NDAने पंतप्रधान पदासाठी उमेदवारी ज्यावेळेला दिली त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा त्यांनी जर काही केलं असेल तर ते छत्रपती हीच ती जागा आहे की ज्या जागेवरती ते गेले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि मगच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते केल्या त्यांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला त्यावेळेच्या काळामध्ये फार अडचणी आहेत. तिथे असणारी ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवरती मात करत छोटं काम तिथे होतं. 600 कोटी रुपये त्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यावेळेच्या काळात दिले. तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहिलं असेल की काही ज्या ठिकाणी सहजपणे आपल्याला कामाला सुरुवात करता येते त्या ठिकाणी पूर्ण तिथल्या असणाऱ्या मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी छोट्या खाणी का होईना तिथे काम सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.